नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आमच्या कोकणातील वारकरी दिंडी परंपरेचा एक व्हिडिओ थोडक्यात शेअर करणार आहे. आमच्या गावात देवाच्या डाळपस्वारीनिमित्त वारकरी दिंडी आयोजित केली आहे. एक रात्रीसाठी डाळपस्वारीतील देव ज्यांच्या घरी वस्तीला थांबवले जातात, त्यांच्या घरी रात्री पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांना महाप्रसादाचा लाभही दिला जातो. या दिवशी देव आपल्या रयतेला भेटण्यासाठी तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी स्वारी म्हणजेच पालखीच्या स्वरूपाने भेट देतो, ज्यामुळे देवांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद गावकऱ्यांना होतो. घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. ज्या रस्त्याने डाळपस्वारी जाते तो रस्ता सजवला जातो. ढोल, तासे, नगारे वाजवले जातात. डाळपस्वारीला पालखीच्या समोर नवसही केले जातात आणि ते पूर्ण झाल्यावर पुढल्या वर्षीच्या डाळपस्वारीत फेडलेही जातात. ही डाळपस्वारी दरवर्षी किंवा 3 वर्षांनी एकदा हे देवस्थान ठरवतं. काही ठिकाणी डाळपस्वारी ही गावातल्या जत्रेचा दिवस ठरवण्यासाठीही केली जाते. या परंपरेवर कोकणवासियांचा पूर्ण विश्वास आहे. ही डाळपस्वारी पालखी गावोगावी फिरत असताना सीमेवरील देवीदेवतांना 1 भाकरी आणि 1 नारळ असा नैवेद्य द्यावा लागतो. डाळपस्वारीचा कालावधी काही गावात 3 दिवसांचा असतो, तर काही ठिकाणी तो टाईम 5 दिवसांचा असतो. या डाळपस्वारीच्या निमित्ताने गावागावातील चाकरमानी परगावातून आपल्या कामाधंद्यातून वेळात वेळ काढून आपल्या गावच्या मूळ घरी येतात. त्यामुळे गाव कसा भरून दिसतो. डाळपस्वारीतील देवांचा गावोगावी फिरण्याचा टाईम हा दुपारी 3 ते रात्री 7 असा असतो. नंतर ते विश्रांतीसाठी एका घरी थांबवले जातात. मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.